पार्किंग दाखवा, गाडी घ्या. असेल पार्किंग तरच मिळेल गाडी. राज्यात लवकरच नवा कायदा. अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरजांसह साधारणतः दशकभराआधी मध्यम वर्गालाही चारचाकी आपल्या दारात हवीच ही गरज जाणू लागली. त्यातून सहज वाहन कर्ज उपलब्ध करून देणाऱ्या बँकांमुळे झटपट लोन आणि पटापट कार खरेदीची चढाओढ सुरू झाल्याचं आजही दिसतंय. मात्र त्यातून आता निर्माण झाली आहे ती पार्किंगची समस्या. गाड्या जास्त आणि मर्यादित पार्किंग, त्यातून सोसायट्यांमध्ये होणाऱ्या मारामाऱ्या, भांडणं ही मेट्रो शहरातील जटिल समस्या बनत चालली. म्हणूनच तुम्ही गाडी घेत असाल आणि तुमच्याकडे पार्किंगची जागा नसेल तर तुमचं गाडी घेण्याचं स्वप्न भंगलंच म्हणून समजा. कारण सरकार अशा लोकांनाच गाडी विकत घेऊ देणार ज्यांच्याकडे पार्किंगसाठी जागा आहे. नव्या वर्षातील आकडेवारीनुसार आपल्या मुंबईत किती वाहनं आहेत याचा आकडा पाहिला तर तो थक्क करणार आहे. मुंबईत एकूण 48 ते 49 लाख वाहनं आहेत. खासगी चारचाकी वाहनांची संख्या आहे 14 लाख, खासगी दुचाकी 29 लाख आणि इतर वाहनं आहेत 5 लाख. एकीकडे एवढ्या गाड्यांमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण आणि वाहतूक कोंडी होणं हे नित्याचंच झालंय. बरं, हा प्रश्न फक्त मुंबईतच नव्हे तर पुणे आणि नागपूरमध्येही मोठ्या प्रमाणात भेडसावतो. ही समस्या दूर करण्यासाठी आता सरकार नवा कायदा आणण्याच्या तयारीत आहे. या कायद्यात नेमक्या काय तरतुदी असणार ते पाहूया. वाहतूक विभागाकडून कायद्याचा मसुदा तयार. पार्किंग असेल तरच गाडी विकत घेता येणार. सरकार सर्टिफाईड पार्किंग एरिया नावाची नवीन व्यवस्था आणणार. ग्राहक नवीन गाडी घेणार तेव्हा ग्राहकाला हे सर्टिफिकेट मिळवणं बंधनकारक. महानगरपालिका वाहन मालकांना हे प्रमाणपत्र देणार. वाहतूक पोलिसांकडून प्रमाणपत्राची पडताळणी केली जाईल. पार्किंगचं बंधन घालायचं असेल तर सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारा असा टोला शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरेंनी सरकारला लगावलाय. जर ही ग्रोथ अशीच राहिली तर 2030 पर्यंत जवळपास 6 कोटी 80 लाख वाहनं ही महाराष्ट्रामध्ये राहतील. आणि आज भारतामध्ये ज्या प्रमाणात ऑटोमोबाईल सेक्टरचं ग्रोथ होते आहे त्यावेळी निश्चित ती ग्रोथ झाली पाहिजे, त्याला कुठे अडवणार नाही. पण त्याच्यामध्ये काहीतरी एक रेग्युलेशन्स पाहिजे, रेग्युलेट केलं पाहिजे जेणेकरून की जी मोबिलिटी आहे, शेवटी आम्हाला एक मोबिलिटी जी आहे ती इम्प्रूव्ह करणं आवश्यक असतं. त्याकरता एक धोरण आम्ही करतो आहे. आता काय झालंय, मुंबईकर आपण कर भरतोय पण गेल्या 2 वर्षात कुठे कुठे खोदून ठेवलंय. म्हणजे खोदून काय रस्त्याच्या खालती शोधताय का नक्की तुम्ही? हे सगळी धोरणं बनवत असताना लोकांना काय पाहिजे, लोकांना काय मिळतंय हे देखील विचार करणं गरजेचं आहे. तुम्ही आम्हाला तसंच जर नुसतं गाड्यांवर तुम्ही बंधन आणणार असाल मग तुम्ही आम्हाला चांगल्या रेल्वेच्या सुविधा देत आहात का? असं सर्वसामान्य नागरिकांना तर आजच्या घडीला प्रायव्हेट व्हेकल हा सगळा एक नागरिक दररोज आपली पर्सनल गाडी घेऊन बाहेर फिरतो. पण तुम्ही आता गाड्या घेऊ नका असं माझं तरी मत आहे. कारण प्रदूषण एवढंही वाढलं, पण ट्रॅफिक जॅममध्ये अनेक माणसं फसत आहे. मग त्यासाठी करावंच लागेल. कुठल्या तरी सरकारने कठोर निर्णय घेतलाच पाहिजे ना. गाड्या घ्यायला जातात ते त्यांना विचारायचं ना, तुम्ही राहता कुठे, तुमचा ॲड्रेस काय, तुमच्या आजूबाजूला स्पेस आहे का जागी ठेवायला. मुंबईत सामान्यांना पार्किंगचं पुरेशी मोठी घरं मिळावीत यासाठी सरकार बिल्डरांना जादाचा FSI देत असते. मात्र सुपर बिल्टअपच्या नावाखाली बिल्डर कार्पेट एरियात सर्रास ग्राहकांची फसवणूक करून पार्किंगच्या जागांमधूनही 20-25 लाख रुपये जादाचे कमवतात. त्यामुळे गाडीपेक्षा पार्किंग महाग अशी अवस्था मुंबई पुण्यात झाली. त्यामुळे पार्किंगच्या जागांबाबत गंडा घालणाऱ्या बिल्डरांना देखील चाप लावण्याची गरज या निमित्तानं व्यक्त होते. ब्युरो रिपोर्ट, साम TV.